मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला बदाम खाण्याचे फायदे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांबरोबर, फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा। बदाम खा आणि आरोग्य राखा। तुम्ही जर अजून माझ्या चॅनल सौंदर्यवतीला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणे फ्री आहे। सबस्क्राईबच्या बटनवर दाबा आणि मग घंटीच्या बटनवर दाबा, म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचू शकतील। आणि चॅनलला एक लाईक नक्की करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे फ्री आहे। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला माझे सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील। बदाम जे आहे याच्यामध्ये फायबर असते, प्रथिने असते, विटॅमिन ई असते, मॅग्नेशियम असते, मॅग्नीज असते, तांबे असते, फॉस्फरस असते, कॅल्शियम असते, जस्त असते। या सर्वांचा उत्कृष्ट स्रोत हा बदाम असते। वजन कमी करणे, हाडांचे आरोग्य चांगले राखणे, तुमचा मूड सुधारणे, उच्च रक्तदाब नियंत्रित करणे तसेच चयापचन क्रिया सुधारण्यासाठी बदाम उपयुक्त असल्याचे संशोधनातून समोर आलेले आहे। बदामामुळे मधुमेहासारखा धोका कमी होतो असाही दावा केलेला आहे। शिवाय दिवसातून दोनदा बदाम खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवता येते। बहुतेक लोक बदाम भाजलेले किंवा कच्च्या स्वरूपात खातात, पण भिजवलेले बदाम खाणे हे अधिक फायदेशीर असते। म्हणजे भाजलेले बदाम किंवा कच्चे बदाम यापेक्षा भिजवलेले बदाम जे असतात, म्हणजे 4-5 तास भिजवून ठेवलेले, ते खाल्ले तर ते अधिक फायदेशीर असतात असे तज्ज्ञांचे मत आहे। बदाम रात्री भिजत ठेवून सकाळी नाश्त्यानंतर 2 खावेत, तर संध्याकाळी 3 भिजवलेले बदाम खावेत। बदामच्या सालीमध्ये टॅनिन नावाचा घटक असतो। टॅनिनमुळे बदामात असलेले उपयुक्त पोषक घटक शरीरात शोषण्यास अडथळा निर्माण होतो। त्याशिवाय बदामाचे साल पचायला खूप जड असते, त्यामुळे भिजवलेले बदाम जे आहेत हे खावे। बदाम भिजवून ठेवल्याने मऊ होतात आणि त्याची साल काढण्यास सोपी जाते, त्यामुळे भिजवलेले बदाम साल काढून खायचे असते। त्याच्यामध्ये टॅनिन असते आणि ते जे पोषक घटक असतात बदामामध्ये ते शरीरात शोषू देत नाही, त्यामुळे भिजवलेले बदाम साल काढून खायचे आहेत। ओके, रात्री कोमट पाण्यात बदाम भिजवल्याने यातील फायटिक आम्लाचे प्रमाण कमी होते, त्यामुळे कोमट पाण्यात नाही भिजवायचे आहे। ओके, आम्लाचे प्रमाण जास्त झाल्यास आपल्या शरीरात कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नीजची कमतरता भासू शकते, म्हणून कायम भिजवलेल्या बदामाचे सेवन करायचे आहे। भिजवलेल्या बदामांमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते, जे टाईप 2च्या मधुमेह असलेल्या लोकांसाठी उपयुक्त असते। ज्यांना मधुमेह नाही त्यांनी सुद्धा भिजवलेले बदाम खाल्ले तरी चालतील, असं नाही की फक्त मधुमेह असल्यानेच खायचे आहे। लोकांसाठी उपयुक्त असतात ज्यांना टाईप 2चा मधुमेह आहे, टाईप 2चा डायबिटीस आहे। योग्य प्रमाणात मॅग्नेशियमचे सेवन केल्यास शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयविकाराचा झटका कमी होतो, स्ट्रोकचा धोका कमी होतो। जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंटमुळे भिजवलेले बदाम हे पचनसंस्थेच्या समस्यांपासून कर्करोगास कारणीभूत ठरणारे घटक असतात, त्यांच्याशी लढा देण्यापर्यंत ते फायदेशीर असते। बदाम केसांच्या आरोग्यासाठी चांगले आहेत। त्याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते। गर्भवती स्त्रियांसाठी बदाम हे फॉलेटचे उत्तम स्रोत असू शकते। बदामातील ई जीवनसत्वांमुळे त्वचा मऊ आणि कोमल बनण्यास मदत होते। त्वचेसाठी बदामाचे तेल वापरणे फायदेशीर असते, मात्र एका दिवसात 6 ते 8 पेक्षा अधिक बदामाचे सेवन करू नये, यामुळे वजन वाढते आणि शरीरातील उष्णता देखील वाढू शकते। त्यामुळे कमीत कमी 6 किंवा 8 बदाम तुम्ही एका दिवसामध्ये खायचे आहे। मी तर म्हणेल की सकाळी 2-3 खा, संध्याकाळी 2-3 खा। भिजवलेले बदाम खा आणि आरोग्य राखा। अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, त्यामुळे एक लाईक नक्की करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।